नमस्कार, मी सुदर्शन बागडे. आपण बघताय न्यूज नागपूर. मी कधीही रील्स किंवा सोशल मीडिया लोकप्रियतेच्या मागे धावलो नाही. आता वाटू लागले बनवायला पाहिजे, म्हणून इथून इकडे आता रील्ससुद्धा बनवणार. माझा फोकस एकच होता, प्रोफेशनल प्रामाणिक पत्रकारिता, आणि आजही आहे. तपासायचे असेल तर @न्यूज नागपूर व न्यूज नागपूर डिजिटल चॅनल यूट्यूब किंवा फेसबुकवर बघावे. वेळोवेळी अनेकांची उतरवली. आजही व्हिडिओ रीलमध्ये तेच करू. उत्तर नागपूर प्रभाग 1 व 2 संदर्भात एक व्हिडिओ पाहिला आणि त्या व्हिडिओने एक गोष्ट पुन्हा सिद्ध केली. गोदी मीडिया, ज्याला आपण चाटुकारिता मराठीत तडवे चटणारा म्हणतात, फक्त दिल्ली मुंबई पुरती मर्यादित नाही, ती नागपूरमध्येही जिवंत आहे. असे अनेक बहुतेक पत्रकार आहेत. आज आपण एकाबद्दल बोलू, ज्याचे नाव अमित वांड्रे. पत्रकार म्हणणारा हा व्यक्ती, याचे कारनामे अनेक आहेत. आपण त्या कारनाम्यांवर आज नाही, वेळ आली तर ते सुद्धा काढू, संपूर्ण पितळ उघडे करू. यापेक्षाही मोठा आणि भयंकर व्हिडिओ रील बनवू. महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान प्रत्यक्षात काय करतो याने एका राजकीय पक्षासाठी गोदी मीडियाप्रमाणे चाटुकारिता म्हणजे तडवे चाटण्याचे काम केले असते तर ठीक होते, पण हा एवढ्यावरच थांबला नाही, तर ढुंगण चाटण्या इतपत मजल मारली. व्हिडिओमध्ये थेट विधान केलं जातं, काँग्रेसने चुकी केली, बुद्धिस्ट समाज भाजपला मतदान करीत नाही, जयभीमवाले भाजपला मतदान करत नाही, आणि असे काँग्रेसवाले म्हणतात. याचा अर्थ काय? बाबासाहेबांना मानणारा एक विशिष्ट वर्ग आहे काय? बौद्ध समाज भाजपला मत देत नाही का? तुम्ही भाजपला मत देणार आहे की नाही, याला असे विचारण्याचा अधिकार कोणी दिला? बुद्धाला मानणारा विशिष्ट वर्ग आहे काय? याच्या म्हणण्याप्रमाणे बाबासाहेबांना आणि बुद्धांना भाजपचे लोक पूजणारा किंवा मानणारा नाही असा होतो. यावर आपण खूप जास्त बोलू शकतो, पण आज नाही. गरज पडल्यास भविष्यात नक्कीच मोठा रील बनवू. ना राकेश निकोसे, नेहा निकोसे आणि बाबू खान हे भाजपमध्ये गेल्याने बुद्धिस्ट समाज नाराज होतो, असे त्याचे विधान. या तिघांवर आपण लवकरच एक पुन्हा रील बनवणार आहोत. एक साधा प्रश्न, आजपर्यंत ज्या ज्या आरक्षित जागांवर भाजप पक्षाकडून बौद्ध समाजाचा उमेदवार निवडून आले, तिथे आणि जिथे आरक्षित नाही त्या सर्व जागांवर बौद्ध समाजाने भाजपला मतदान केले नाही काय? आशा करतो याचे उत्तर आपण कॉमेंट्समध्ये नक्की द्याल. लोकसभा, विधानसभा, नुकतेच होऊन गेलेल्या नगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायतीत भाजप पक्षाचे निवडून आलेले उमेदवार कोणाच्या मतांवर निवडून आलेत? आकाशातून मतं पडली होती काय, की EVM मुळे? इतर समाजाप्रमाणे बौद्ध समाजानेही त्यांना निवडून दिले. मग जनतेला असे प्रश्न विचारणं म्हणजे पत्रकारिता म्हणाल काय, की या उलट तडवे चाटणारा, याही उपर ढुंगण चाटणारा म्हणाल? हे आपल्यावर सोडतो. समाजात गैरसमज पसरवण्याचा एजेंडा या व्हिडिओमध्ये जे दाखवलं जातं ते लोकांचे मत अजिबात नाही. ते व्यवस्थित स्क्रिप्ट केलेलं, सेटअप केलेलं नाट्य आहे. निवडक लोक, ठरवून उभे केलेल्या महिला, बॅकग्राऊंडला झोपडपट्टी नाही, पेंटिंग करणाऱ्या महिलेला उभे करून ग्राउंड रियालिटी दाखवण्याचा प्रयत्न. हे सगळं इतकं नाट्यमय आहे की मनगटाने शेंबूड पुसणाऱ्यालाही लगेच कळतं. असे करणं पत्रकारितेचं काम नाही, हे राजकीय व्यवस्थापन आहे. अशा प्रकारच्या तथाकथित पत्रकारांमुळे, ज्याला मी चाटुकारितेच्याही वर ढुंगण चाटणारा म्हणतो, त्याच्या अशा ढुंगण चाटण्याने खऱ्या अर्थाने काम करणारा, जमिनीवर लोकांसाठी झटणारा कार्यकर्ता बाजूला पडतो आणि पैसा, सत्ता, जात, धर्म याचं गणित जुळवणारे लोक पुढे येतात. यावर सुद्धा आपण एक रील बनवणार आहोत. पत्रकाराचा प्रश्न सत्तेला असतो. सत्ताधाऱ्यांना खुश करणं हे पत्रकारितेचं काम नाही. अशा पत्रकारितेला मी निर्भय म्हणू शकत नाही, मी तिला निष्पक्ष म्हणू शकत नाही, मी याला पत्रकारिता म्हणणार नाही. चाटुकारितेच्या वर ढुंगण चाटणे असे म्हटले जाईल. अशा पत्रकारांनी बोध घ्यावा म्हणून मला एक लोकमत व लोकसत्ताचे संपादक संजय आवटे सर आठवतात. भल्यांचा उतरवला तोरा, तुमची काय कथा आहे? आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. आम्ही भारताचे लोक ही ख्याती बुलंद करण्याचं आव्हान आता आपल्या समोर आहे. आणि हे आव्हान प्रत्येक माध्यमांनी, प्रत्येक वर्तमानपत्रानं, प्रत्येक यूट्यूब चॅनलनं पेललं पाहिजे, समर्थ खांद्यावर पेललं पाहिजे. एक लक्षात घ्या, तुम्ही कुठल्याही नेत्याकडनं जाहिरात घ्या, आणि घेतलीच पाहिजे, ठणकावून घेतली पाहिजे. तुम्ही कुठल्या अधिकाऱ्याकडून जाहिरात घ्या, उद्योगपतीकडून जाहिरात घ्या, ठणकावून घ्या, त्यामध्ये काही गैर नाही आहे. पण एक लक्षात ठेवा,
सर्वसामान्य माणूस आपला केंद्रबिंदू आहे याचा विसर कधीही पडू देऊ नका. मी तुम्हाला एकच सांगतो, मला कोणीतरी विचारलं, आवटे साहेब तुम्ही एवढी जर्नलिझम करता, तुम्हाला काय वाटतं? म्हटलं मला एक सांगा, समजा उदाहरणार्थ मी एक पत्रकार म्हणून काम करतो, मी खूप जाहिराती गोळा करतो आणि माझं बरं चाललंय, मला एक दर महिन्याला 2-4 लाख रुपये मिळतात, जाहिराती वगैरे मिळतात, सगळं बरोबर आहे. उद्या मी गेलो, वारलो, आपण बायोलॉजिकल माणसं आहोत, आपण जातो, आपण बायोलॉजिकल असल्यामुळे आपला जन्म आहे, जन्मदिनांक आहे, मृत्यू पण आहे. तर आपण गेलो आणि माझ्या श्रद्धांजलीचा कार्यक्रम आहे आणि श्रद्धांजली कार्यक्रमामध्ये संदीप काळे म्हटले, काय आवटे साहेब काय जाहिराती मिळवायची, तर माझ्या आत्म्याला बरं वाटेल का? माझ्या आत्म्याला बरं वाटेल, मला काय वाटेल? मग काय म्हटलं पाहिजे? आवटे साहेब काय भूमिका घेत होते, आवटे साहेबांच्या बातम्या काय होत्या, आवटे साहेबांची पुस्तकं काय होती, आवटे साहेबांचं लेखन काय होतं, हे मला आवडेल. मी नेहमी सांगतो, मेल्यानंतर आपण उरलो पाहिजे यासाठी लोकांच्यासाठी काम केलं पाहिजे आणि जगताना पोट भरलं पाहिजे म्हणून जाहिराती पण मिळवल्या पाहिजेत. हे दोन्ही केलं पाहिजे. मी तुम्हाला व्यवहार सोडा असं अजिबात म्हणत नाही. व्यवहार नीट करा, चोख करा, चांगले पैसे मिळवा, उत्तम पैसे मिळवा, पण कितीही पैसे मिळवले तरी कुठल्याही नेत्यासमोर डोळे भेडू बोलता येईल ही हिंमत ठेवा. तुम्हाला काय वाटते, ही पत्रकारिता आहे की समाजाचा दिशाभूल करणारी प्रचार यंत्रणा? तुमचं मत कॉमेंट्समध्ये नक्की लिहा. हा व्हिडिओ योग्य वाटत असेल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब, फेसबुक फॉलोअर बना आणि लाईक करा, शेअर करा, जेणेकरून सत्य जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.